विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाच्या जगात आपले स्वागत। आजपासून आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची नवीन मालिका सुरू करत आहोत। त्यामधील प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण या प्रकरणाबाबतीत अतिशय थोडक्यात शॉर्ट नोट्स आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला। असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद त्यांनी पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला। त्यांना प्रश्न पडला होता की हे फळ खालीच का पडतात, तिरपी का पडत नाहीत, क्षितिज समांतर का पडत नाहीत? तर त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असते। आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल। झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा क्षितिज समांतर असल्याने सफरचंद खालच्या दिशेने पडले, असे त्यांना त्या ठिकाणी समजले। पृथ्वी केंद्रकाकडे कोणतीही वस्तू आकर्षित करून घेते, तेथे आपण गुरुत्वाकर्षण आहे असे नक्कीच खात्रीरीत्या म्हणू शकतो। कारण कोणतीही वस्तू वर फेकली तर ती खाली येते। ती पृथ्वीच्या केंद्रकामध्ये असलेल्या एका आकर्षण बलामुळे ती वस्तू स्वतःला आकर्षित करून घेत असते। त्यालाच आपण गुरुत्वाकर्षण आहे असे या ठिकाणी सांगू शकतो। मग गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे। म्हणजेच विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये ते प्रयुक्त होताना आपल्याला दिसते। विश्वामध्ये कोणत्याही दोन वस्तू कुठेही असल्या तरी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं वैश्विक बल आहे, त्यामध्ये आकर्षण बल आहे। त्या कोणत्याही वस्तूमधील विश्वातील कोणत्याही दोन वस्तूमध्ये ते प्रयुक्त होताना आपल्याला दिसते। यालाच आपण गुरुत्वाकर्षण बल असे म्हणू शकतो। वर्तुळाकार गती म्हणजे काय बघूया। या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे। आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपण दगड फिरवण्याचा प्रयत्न केला तर जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत। अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करीत आहोत। आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेलं बल संपुष्टात येते। त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाची असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो। त्या क्षणी त्याच्या वेगाची दिशा ती असते। अभिकेंद्री बल म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया। वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते। या बलास अभिकेंद्री बल असे म्हटले जाते। त्यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स असे सुद्धा म्हणतो। म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यासाठी प्रवृत्त होते। आधीच्या आकृतीमध्ये हेच तुम्हाला दर्शविलेले आहे। केपलरचे नियम। केपलरचे नियम या ठिकाणी 3 आहेत। 3 नियमांचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे। नियम 1, आकृती बघा, आकृतीवरून तुम्हाला लक्षात येईल। ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसते। आकृतीमध्ये ठराविक ठिकाणी लंबवर्तुळाकार भाग मध्ये एस दाखवला आहे, तो सूर्य आहे। या ठिकाणी आकृतीवरून तुम्हाला नियम नक्कीच समजेल। यामधला दुसरा नियम असा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते। या आकृतीमध्ये तुम्हाला ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दर्शवलेली आहे। नियम 3, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो। म्हणजेच या ठिकाणी ग्रहाचा आवर्तकाल जर आपण टी दर्शवला तर सूर्यापासूनचे त्याचे सरासरी अंतर आर असेल। म्हणजेच टीचा वर्ग हा समानुपाती असेल आरच्या घनाशी। म्हणजेच टी वर्ग छेद आर घन बरोबर स्थिरांक असं एक समीकरण आपल्याला या केपलरच्या 3ऱ्या नियमामधून मिळते। त्यानंतर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या ठिकाणी आपण बघणार आहोत। विश्वातील
प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. या ठिकाणी न्यूटनने हा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनच्या नियमांचा आणि केपलरच्या नियमांचा अभ्यास करूनच स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. यालाच आपण वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असे म्हणत असतो. वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल F बरोबर G m1 m2 छेद r चा वर्ग या समीकरणाने दर्शविले जाते. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. याची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिज लंब दिशेत असते. वस्तुमान. वस्तुमान म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्यसंचय त्याचे मापन होय. वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम आहे. वजन. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला आपण वजन असे म्हणत असतो. वजनाचे एकक न्यूटन आहे. मुक्तपतन म्हणजे काय? मुक्तपतनाची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन असे म्हणतात. वस्तू सरळ वर जाताना तिचे त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने असल्याने जीचे मूल्य साध्या जी ऐवजी वजा जी घ्यावे, कारण ते पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने जाते. पृथ्वीच्या सरळ दिशेने येत असल्यास त्याचे मूल्य हे साधे जी असते आणि उलट जाताना वजा जी असते. मुक्तिवेग. एखादा चेंडू जर आपण वर फेकला तर तो अधिकाधिक उंच जाईल. या हेतूने आपण त्याचा वेग वाढवत गेलो तर विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर कधीच येणार नाही. या आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्याला मुक्तिवेग असे म्हणतात, कारण वर फेकलेली वस्तू वेगाने गेली असल्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून ती पूर्णपणे मुक्त झालेली असते. मुक्तिवेग काढण्याचं सूत्र v एस्केप बरोबर वर्गमुळात 2gm छेद r बरोबर वर्गमुळात 2g आणि मोठा R या सूत्राने आपल्याला मुक्तिवेग या ठिकाणी काढता येतो. चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयान यांचा आरंभीचा वेग मुक्तिवेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते, जेणेकरून ती याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाला पार करून इतर ग्रहांकडे जाऊ शकतील. त्याच वेळेस ती आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेरून दुसऱ्या गुरुत्वाकर्षणामध्ये प्रवेश करतील. अवकाशातील वजनहीनता म्हणजे काय? यानामध्ये तुम्ही आतमधले अंतराळ यात्री वेगळ्याच पद्धतीने परिभ्रमण करताना पाहिले असतील. त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल नसल्यामुळे त्यांचं जीवन अवकाशामध्ये कसं असते याबद्दलची माहिती आपण घेऊया. अवकाशयानातील प्रवासी वस्तू तरंगत आहेत असे आपल्याला दिसते. हे कशामुळे होते? तर अवकाशयान पृथ्वीपासून उंचावर असले तरीही तेथे जीचे मूल्य शून्य असत नाही. अवकाश स्थानकावर जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ 11% कमी असते. त्यामुळे अवकाशयानांची उंची हे वजनहीनतेचे कारण नसते. त्यांची वजनविरहित अवस्था ही त्यांच्या व अवकाशयानाच्या मुक्तपतनाच्या अवस्थेमुळे त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेली असते. अशा प्रकारे अंतराळ यात्री त्यामध्ये परिभ्रमण करतात. यानाच्या कक्षेतील वेगामुळे जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसले तरी त्याच्यावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्यामुळे ते मुक्तपतन करीत असतात. मुक्तपतनचा वेग वस्तूच्या गुणधर्मांवर अवलंबून नसल्याने प्रवासी यान व त्यातील वस्तू सामान वेगवेगळे मुक्तपतन करीत असतात. त्यामुळे एखादी वस्तू हातातून सोडल्यावर प्रवासाच्या सापेक्ष ती स्थिर राहते आणि वजनरहित असल्याचे आपल्याला जाणवते.
गुरुत्वीय लहरी म्हणजे काय? गुरुत्वीय लहरींचा आता आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पाण्यात दगड टाकल्यावर त्यावर लहरी ज्याप्रमाणे निर्माण होतात तसेच एका दोरीची दोन्ही टोके धरून झालेल्या त्यावरही लहरी निर्माण होतात. प्रकाश हा एक तरंगांचा प्रकार आहे. विद्युत चुंबकीय तरंग म्हणजेच प्रकाश. गॅमा किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग, रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगांचे विविध प्रकार आहेत. खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणाद्वारे त्यांना ग्रहण करतो. उपकरणाद्वारे त्यांना ग्रहण केल्यानंतर विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लहरींद्वारे मिळते. गुरुत्वीय लहरी या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना अवकाश काळावरील लहरी असे सुद्धा म्हटले जाते. त्याचा शोध आइन्स्टाईनने 1916 मध्ये लावला. या लहरी खूप क्षीण असल्यामुळे त्यांना शोधून काढणे खूप कठीण असते. खगोलीय वस्तूमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं हे तुमचं पहिलं प्रकरण अगदी थोडक्यात शॉर्ट्स नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.